पनवेल नवी मुंबईवर भाजपची सत्ता। पनवेलमध्ये 78 पैकी 60 जागांवर भाजप महायुतीचा विजय। पनवेल महानगरपालिकेवर भाजप शिवसेना महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। 78 पैकी तब्बल 60 जागांवर महायुतीनं विजय मिळवलाय। यामध्ये भाजपच्या 6 आणि भाजप पुरस्कृत 1 अपक्ष अशा 7 बिनविरोध जागांचा समावेश आहे। विजयानंतर भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। शेकापसह महाआघाडीला 18 जागांवर यश आलंय। यामध्ये शेकाप 8, शिवसेना ठाकरे गट 7 आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या। विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा फटका बसला। सुदाम पाटील, सतीश पाटील, दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, इक्बाल काझींसह रेणुका नेतकर, गोपाळ भगत यांच्यासह दिग्गजांचा पराभव झालाय। दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवली। 111 पैकी तब्बल 65 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय, तर शिंदे सेनेला 42 जागा मिळाल्या। पनवेल महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय। त्यांनी 78 पैकी तब्बल 57 जागांवर विजय मिळवलाय। यामध्ये 6 बिनविरोध जागांचाही समावेश आहे। विजयानंतर भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। 2 शेकापसह महाआघाडीला 20 जागांवर यश आलंय। यामध्ये शेकाप 8, शिवसेना ठाकरे गट 7 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत। शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा फटका बसलाय। सुदाम पाटील, सतीश पाटील, दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, इक्बाल काझींसह रेणुका नेतकर, गोपाळ भगत यांच्यासह दिग्गजांचा पराभव झालाय। दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे। 111 पैकी तब्बल 66 जागांवर भाजपनं विजय मिळवलाय। शिंदे सेनेला 24 जागा मिळाल्या आहेत। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी अनेक मातब्बर नेत्यांना जोरदार धक्का देत राजकीय समीकरणं बदलून टाकली। सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे दिग्गज पराभूत झाले असून भारतीय जनता पक्षानं अपेक्षेप्रमाणे बहुसंख्य जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, भाजपचे श्रीमंत उमेदवार इक्बाल काझी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या पत्नी रेणुका नेतकर, शेकापचे जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, आरपीआय नेते प्रभाकर कांबळे आणि माजी पंचायत समिती सभापती गोपाळ भगत यांच्यासारख्या नावाजलेल्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। भाजपचा एकहाती दबदबा। निवडणुकीपूर्वी 6 उमेदवारांनी माघार घेतल्यानं भाजपला 1 बिनविरोध जागा मिळाली। प्रभाग 18 मध्ये आमदार विक्रांत पाटील यांच्या भगिनी अपक्ष बिनविरोध झाल्यानं भाजप समर्थित संख्याबळ 7 वर पोहोचलं। प्रभाग 15 ते 20 मध्ये भाजपनं क्लीन स्वीप करत विरोधकांना भोपळाही फोडू दिला नाही। प्रभाग 14 मध्ये सर्वाधिक चर्चेचा निकाल लागला। मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या या भागात भाजपचे इक्बाल काझी यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचेच मेहुणे माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी त्यांचा पराभव करत सर्वांनाच धक्का दिलाय। याच प्रभागात युवा नेते सतीश पाटील यांनाही अपयश आलंय। प्रभाग 7 आणि 8 मध्ये मातब्बरांचा पाडाव। प्रभाग 7 मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, ठाकरे शिवसेनेचे समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्यासह वीणा पाटील यांचाही पराभव झालाय। प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आणि त्यांचे पुत्र तुषार पाटील यांना मतदारांनी नाकारले। येथे शिवसेनेचे रामदास शेवाळे, बबन मुकादम, भाजपचा बायजा बारगजे आणि शिवसेनेच्या सायली सरक यांनी विजय मिळवलाय। नवख्या महिला उमेदवारांना मात्र मतदारांनी साथ दिली नाही। शेकापला मोठा धक्का। प्रभाग 9 आणि 10 मध्ये अनुक्रमे प्रकाश म्हात्रे आणि गोपाळ भगत यांच्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा हादरा बसलाय। मात्र प्रभाग 2 मध्ये अरविंद म्हात्रे आणि राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापनं 4ही जागा जिंकत माजी आमदार बाळाराम पाटील यांचा गड राखला। लीना गरड, हरेश केणींनी गड राखला। विरोधी गटातील ताकदवान नेत्या लीना गरड यांनी खारघरमध्ये 2 जागांवर मशाल फुलवली, तर हरेश केणी यांनी प्रभाग 3 मध्ये महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार निवडून आणत लक्षवेधी कामगिरी केली आहे। कामोठ्यात 3 ठिकाणी मशाल। कामोठ्यात भाजपनं 11 पैकी 8 जागा जिंकल्यात, मात्र मेघना घाटगे, रितिक्षा गोवारी, प्रिया गोवारी यांनी मशाल चिन्हावर विजय मिळवत भाजपला धक्का दिला। आरपीआयचे प्रभाकर कांबळे आणि भाजपच्या विद्या तामखडे यांना पराभव स्वीकारावा लागला। खारघरमध्ये भाजपचे वर्चस्व कायम राहिलंय, मात्र प्रभाग 5 मध्ये लीना गरड आणि उत्तम मोरबेकर यांनी मशाल चिन्हावर विजय मिळवला। बंडखोरांना मतदारांचा नकार। भाजप आणि मित्रपक्षातील अनेक बंडखोर नेत्रा पाटील, किरण पाटील, निलेश बाविस्कर, शिवाजी थोरवे, चंद्रकांत नवले, सखाराम पाटील यांना मतदारांनी नाकारलं। अपक्ष रोहन पाटील यांनी मात्र दुसऱ्या क्रमांकाची मतं घेत आपली ताकद दाखवून दिली। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स
आपलं चॅनल, आपला आवाज.